नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत, ज्यांनी आपल्या असामान्य प्रतिभेने स्वतःच्या नावाचं युग निर्माण केलं. ते सुप्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक, भाषांतरकार, टीकाकार आणि अभिनेते गिरीश कर्नाड संवादमध्ये खास आलेले आहेत. नमस्कार गिरीश. नमस्कार. हा जो बहुआयामी प्रतिभेचा तुमचा जो प्रवास आहे की गेली कित्येक वर्ष वेगवेगळ्या मंचावर म्हणजे लेखक म्हणून, अभिनेते म्हणून, दिग्दर्शक म्हणून, नाही क्रम चुकला, लेखक म्हणून, दिग्दर्शक म्हणून, टीकाकार म्हणून, भाषांतरकार म्हणून, अभिनेते म्हणून या क्रमाने असं ह्या प्रवासाची सुरुवात कशाने झाली होती? महत्वाकांक्षेने किंवा आपण पॅशन जी म्हणतो, लेखनाची एक पॅशन असते किंवा काहीतरी आपल्याला व्यक्त केलं पाहिजे असं वाटतं, कशातनं सुरुवात झाली? मला व्हायचं होतं कवी. आय वॉन्टेड टू बी अ पोएट. आणि ज्या दिवशी माझ्या लक्षात आलं की मी कधी कवी होणार नाही, मला कविता लिहू शकणार नाही, त्या दिवशी अक्षरशः रडलो मी. कारण मला वाटलं हे काय आहे, काय देयर इज नो पॉइंट इन लाईफ. बिकॉज कशाने लक्षात आलं? म्हणजे समोरून म्हणजे प्रतिक्रिया आल्या की तुम्ही स्वतःला? दोन विषय झाले. एक, मी आय गॉट अ स्कॉलरशिप टू गो टू इंग्लंड. मी तेव्हा 20 वर्षाचा होतो आणि मला स्कॉलरशिप मिळाली. आणि देवर टेन्शन्स एट होम. त्याकडे तर टेन्शन्स फार असायचं, कारण इंग्लंडला जाणं म्हणजे 3-3 वर्ष परत येऊ शकत नव्हतो. देयर वॉज नो मनी अँड आय वॉज गोईंग ऑन अ स्कॉलरशिप. आणि घरच्या लोकांना वाटायचं कुठं काही गोरी बायको घेऊन येणार का, काय करेल कुणी. ऑल दिस टेन्शन्स. आय डिडंट वॉन्ट टू कम बॅक. आय वॉन्टेड टू सेटल इन इंग्लंड. या सगळ्या टेन्शन. सडनली इन द मिडल ऑफ दिस टेन्शन्स आय रोट अ प्ले. मी एक नाटक लिहिलं आणि दॅट वॉज ययाती. हां. आणि मला आश्चर्य वाटलं, कारण इट वॉज लाईक बिंग डिक्टेटेड. मला ते सगळे पात्र दिसत होती आणि दे वर डिक्टेटिंग अँड आय वॉज टेकिंग अ डिक्टेशन. असं तो अनुभव मला कधीच रिपीट कन्नडमध्ये होतं. कन्नडमध्ये अगदी. आणि त्यामुळं आय सडनली रिअलाइज सेव्हरल थिंग्स. एक तर मला कवी व्हायचं होतं इंग्रजीत. आय वॉन्टेड टू इंटरनॅशनल पोएट. तुम्ही एकीकडे म्हटलंय मी टी.एस. एलियट वगैरे. हो. आणि तेव्हा मला फार ग्लॅमर होतं की इंग्लिश पोएट झालो तर इंटरनॅशनली फेमस होऊ वगैरे, नोबेल प्राईज मिळेल, ते सगळं. तर कन्नडमध्ये लिहिण्यात काय, आय वॉजंट रिअली पर्टिक्युलरली इंटरेस्ट. पण द अमेझिंग थिंग वॉज दॅट ते नाटक आलं कन्नडमध्ये. इट वॉज अपियर्ड इन कन्नड. अँड आय सडनली सेड टू मायसेल्फ, माय गॉड, दिस सेज समथिंग, दॅट माय रिअल एक्सप्रेशन कानडीत होतं, कन्नडमध्ये होतं. ती एक. दुसरा विषय असा की ते नाटक होतं आणि कविता नव्हती. आणि मला वाटायचं की मी खरोखरच कवी असतो तर मला जे सांगायचं ते कवितेत आलं, असं नाटकात नाही. अँड त्याच्याबरोबरच देन हे नाटक मग पब्लिश झालं, त्याला चांगले रिॲक्शन आले इंडियात वगैरे वगैरे. पण आय फाइंड दॅट आय सडनली फाउंड दॅट माय पोएट्री वॉज नॉट गुड इनफ कम्पेअर्ड टू द अदर पोएट्स हुम आय वॉज एडमायरिंग. कन्नडमध्ये बेंद्रे म्हणा, अडिग म्हणा, और इन इंग्लिशमध्ये येट्स किंवा. पण तुम्ही मूलतः लिहित होता कशात? इंग्रजीत कविता? मूलतः कन्नडमध्ये लिहित होतो. नंतर मी कॉलेजमध्ये गेलो तेव्हा मला वाटलं की इंग्रजीत लिहायला हवं, दॅट्स कन्नड इज नो गुड. तर मग कविता इंग्लिशमध्ये लिहायला सुरुवात केली. अँड आय कंटिन्यू टू राईट इन इंग्लिश फॉर अ लॉंग टाइम. सो ॲज अ रिझल्ट काय झालं की आफ्टर आय केम बॅक फ्रॉम इंग्लंड, आफ्टर हॅड रिटन ययाती, आय हॅड टू स्टडी कन्नडा लिटरेचर ऑल ओव्हर अगेन. कारण मी अगदी 4-5 वर्ष काय, आता समजा 13व्या वर्षापासून 17-18 वर्षापर्यंत आम्ही जे वाचतो त्याचा आमच्यावर खोल परिणाम होत असतो. वी ग्रो. अनफॉर्च्युनेटली आय हॅड स्पेंट ऑल दॅट टाइम रिडिंग इंग्लिश अँड ट्राइंग टू बी एन इंग्लिश पोएट. बिफोर दॅट आय हॅड रेड मराठी अँड आय हॅड रेड कन्नड. पुष्कळ वाचलं होतं, पण आय हॅड स्पेंट ऑल माय यूथ रिडिंग इंग्लिश. त्यामुळे परत आल्यावर देन आय स्टार्टेड ऑल ओव्हर अगेन अँड स्टडीड द होल ऑफ कन्नडा लिटरेचर ऑल फ्रॉम द बिगिनिंग टू गेट अ रूट इन इट. त्यामुळं आय एम अ लेट स्टार्टर. पण ययाती त्याच्या अगोदर, हे सगळं करण्याच्या अगोदर आतून आलेली गोष्ट आहे. ते ययाती, आता आय थिंक जस्ट टू गेट द स्टोरी राईट मी सांगतो. काय झालं, व्हेन आय वॉज अबाउट 20 आय गॉट द रोड स्कॉलरशिप टू गो टू ऑक्सफर्ड. आणि ॲज आय सेड आय वॉज गोइंग टू ऑक्सफर्ड. आणि त्या काळात म्हणजे ऑक्सफर्डला जाणं मोठा प्रेस्टिजियस होता. आणि एअरलाईन्स नव्हत्या, एअर फ्लाईट्स नव्हत्या. यू हॅव टू ट्रॅव्हल बाय शिप. इट टेक्स टू टेक 3 weeks टू गो देअर. आणि माय फादर हॅड ओनली इनफ मनी टू पे वन वे फेअर. ही सेड की आता तिथं देत आय गिव्ह यू फॉर द तिकीट, त्याच्यानंतर विचारू नकोस परत. सो देवर नो क्वेश्चन ऑफ माय कमिंग बॅक अँड वी आर नॉट अर्निंग मनी. तो 3 वर्षाकरता मी गेलो तिथे जाताना. अँड दॅट ऑफकोर्स मेंट दॅट आय मॅट स्टे देअर. आय वॉन्टेड टू स्टे देअर. आय वॉन्टेड टू बिकम. अँड ऑन द वे अँड जस्ट बिफोर लिव्हिंग आय रोट ययाती नाटक लिहिलं. अँड आय वॉज सरप्राईज. मला वाटलं अरे कन्नडमध्ये का लिहितोय.
नंतर मी इंग्लंडला गेलो आणि तिथनं आय सेंट इट टू माय पब्लिशर, मनोहर ग्रंथमाला धारवाडची पब्लिशिंग फर्म आहे, आणि ती एक गोष्ट नंतर सांगेन, पण एनिवे दे ॲक्सेप्टेड इट अँड द प्ले क्रिएटेड एन एनॉर्मस रिस्पॉन्स हिअर. सर्व बाजूनी त्याला प्रतिक्रिया आल्या. प्रतिक्रिया आली, एकतर प्रशंसा मिळाली, आणि त्याच्यात एक कीर्तिनाथ कुर्तकोटी नावाचे एक मराठी कन्नड विमर्शक आहेत, आणि त्यांना त्याला एक प्रेफेस लिहिला होता, आणि त्या प्रेफेसमध्ये त्यांनी लिहिलं होतं की हे नाटक वाचताना यात पुरूची भूमिका आहे. ती पुरूची भूमिका वाटल्यावर आता याची आठवण होती. कोणाची आठवण होते तर आद्यरंगाचार्य नावाचे जे कन्नड नाटककार आहेत त्यांच्या हिरोंची आठवण होते, पण ह्या पुरूला जी खोली आहे आणि विचार करण्याची शक्ती आहे ती आद्यरंगाचार्यांच्या नाटकात नसते. की त्यांचे विमर्शक असं काय विमर्शक हे ते हे तडकले. आद्यरंगाचार्य वॉज हॉपिंग मॅड अँड ही रोट रिव्ह्यू से की आणि एक नाटक लिहिलं असेल, आणखी एक नाटक लिहिता येणार नाही, याला हा शाप पुरला नाही तर या गिरीश कार्नाडला आहे वगैरे वगैरे. सो दॅट वॉज दी काइंड ऑफ. त्याच्यानंतर वी बिकेम व्हेरी गुड फ्रेंड्स आद्य आणि मी. सो दॅट काइंड ऑफ रिस्पॉन्स एक्सायटेड मी. मला वाटलं आता मी इंग्लंडमध्ये मी काय करणार आहे विच विल गेट अ रिस्पॉन्स लाईक दिस विच इज सगळा समाज ढवळून निघतो त्याच्यावर, जेन्युइन अँड पीपल आर अँग्री, पीपल आर प्रेझिंग. तेव्हा मी तेव्हाच डिसाईड केलं की नाही, आता परत जायचं. खरा माझा श्रोतृवृंद जो आहे तो इथं आहे. हे ठरवल्यावर काय आलं, याच्यावर येण्या अगोदर एक ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर संवादमध्ये आपलं स्वागत. तुम्ही ययातीचं जे अवतरण आहे तुमच्याकडनं व्यक्त होणं आहे आणि ज्या पद्धतीने स्पॉन्टेनियसली तुम्ही ते करत गेलात, ते सगळं झाल्यानंतर भारतभर अराइव्ड असं जे म्हटलं जातं ते तुघलकने झालं. तुघलक हा म्हणजे नायक म्हणा त्याला, किंवा काय म्हणजे काहीही म्हणू आपण त्याला, पण तुघलक सारखा नायक उभा करणं आणि एवढ्या बहुआयामी पद्धतीने त्याला व्यक्त करणं आणि वाचणाऱ्याला त्याच्यातनं अनेक वेगवेगळ्या शक्यता निर्माण करून देणं, हे कसं झालं? म्हणजे तसा तुमचा संबंध जो तुम्ही सांगितलं. मी तेव्हा ऑक्सफोर्डला होतो. तेव्हा मनोहर ग्रंथमालेत ययाती नाटक पब्लिश झालं. चांगली प्रतिक्रिया आली, आणि त्याच्यानंतर काय करावं हे मला सुचेना. आय हॅड नो सब्जेक्ट एट ऑल. आय वॉज लॉस्ट, कम्प्लिटली ब्लँक. किती अजूनही होतं मला की एक नाटक लिहिल्यावर वाटतं की संपलं, आता काही लिहिण्यासारखं काही राहिलेलं नाही. अँड आय वॉज रिडिंग बुक ऑफ कन्नडा क्रिटिसिझम, विमर्शक, कन्नड विमर्शक, विच वॉज रिटन बाय कीर्तिनाथ कुर्तकोटे, हे विमर्शक ज्यांचं नाव सांगितलं. आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की भारतात ऐतिहासिक नाटकं आहेत, बट दे आर नॉट अबाउट हिस्ट्री, दे आर कॉस्ट्युम प्लेज. आपला शहाजहान असा ताजमहालकडे बघतो आणि रडतो, किंवा इट्स ऑल सेंटिमेंटलाइज हिस्ट्री, मेलोड्रामा. ते एक्झॅक्टली आपलं. सो बट देर इज नो अटेम्प्ट ॲट अंडरस्टँडिंग हिस्ट्री ॲज अ कॉन्टेम्पररी प्रॉब्लेम. अशी असली ऐतिहासिक नाटकं नाही आहेत. तर मला वाटलं का नाही, बघूया काय नाही. तर मी तिथं लायब्ररीत गेलो, एक टेक्स्टबुक ऑफ इंडियन हिस्ट्री घेतली आणि मोहेंजोदारोपासून वाचायला सुरुवात केली. सगळा इतिहास असा मोहेंजोदारो, अशोक वगैरे वगैरे करत 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 11व्या शतमानात आलो, आणि तिथं मोहम्मद तुघलकबद्दल वाचलं. तेव्हा वाटलं गुड, नाव आय हॅव फाउंड माय सब्जेक्ट. किंवा बिकॉज द रिझन वॉज, एक तर त्याला इवन हिज कॉन्टेम्पररीज वर कॉलिंग हिम मॅड, वेडा मोहम्मद म्हणायचे, वेडा तुघलक म्हणायचे. And in those days, in the 60s when I was in Oxford, the most influential philosophy was existentialism. Sartre. And Sartre. And they were all concerned with what is sanity, what is madness, what is responsibility. वगैरे वगैरे वगैरे, and all of that seemed to be reflected in Tughlaq's history, because Tughlaq, being and nothingness. Exactly, completely. Something extraordinary like he was a 1325 14th century thing. He actually banned public prayer. I couldn't believe it. And whenever I have talked to Muslims, they said, "Are you sure he did it?" But kharas, he for 7 years he banned public prayer from his kingdom. त्यामुळे मला वाटलं दिस इज अ मार्वलस सब्जेक्ट. अँड देन आय वर्कड ऑन तुघलक तिथं कुठं ऑक्सफर्डमध्ये बसून. अँड नॅचरली तिथं मी लिहित होतो, आणि त्यावेळी शेक्सपियर बघत होतो, ब्रेक्ट बघत होतो, आणि काही बघत होतो. देयर वॉज सो मच थिएटर गोइंग ऑन. ते सगळं म्हणजे जे जे वाचलं ते सगळं. माझा एक गुण म्हणा, दोष म्हणा, ते काय आहे की आय बॉरो हेवीली. माझ्यावर जे इन्फ्लुएन्सेस आहेत, आणि मला वाटतं की दिस इज अ गुड ट्रिक, तर मी परत वापरतो. सो
अँड पण असं नवीन काहीच नसतं. हा ते मी जे सोडलं ते. बट यु नो द अदर डे आय हॅव ट्रान्सलेटेड ते एक्झाम्पल एलकुंचवास 2 नाटकं मी कन्नडमध्ये ट्रान्सलेट केलेली आणि त्याच्यानंतर मी एक अलीकडं आय रोट अ कॉन्टेम्पररी प्ले कॉन्टेम्पररी सब्जेक्ट अँड समवन सेड you know, some of your dialogues sound like El Kunchwa. So I said, well, that's a compliment. No, ते म्हणजे मला वेळ वेस्ट नाही झाला. I made use of it for my own purposes. ते तसं झालं. And then I wrote Tughlaq, and on my way back I wrote it, and it was published. And it was picked up, fortunately, by the National School of Drama. You see, the 60s हा काळच असा होता की one thing is there was an aware of nationalism सगळ्याकडे. आणि ह्याच्यात कुठं दिल्लीत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, मुंबईत सत्यदेव दुबे वॉज वर्किंग विथ सुलभा देशपांडे अँड अरविंद देशपांडे अँड दॅट होल ग्रुप रंगायन ग्रुप अँड थिएटर युनिट दे वर वर्किंग. देन देर वॉज अलेक पदमसी वर्किंग इन इंग्लिश. तिथं श्यामानंद जलान, यु नो. सो देर वॉज अ ट्रेमेंडस नीड फॉर प्लेज. नाटकांची गरज होती सगळीकडे. आणि त्याच्या आधीची मराठी नाटकं ही मुंबईत व्हायची किंवा बंगाली नाटकं कलकत्त्यात व्हायची. ती परिस्थिती बदलली आणि यु नो नीड फॉर ट्रान्सलेशन झाली. त्याचा मला फार फायदा झाला. पण त्यातलं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की या प्रकारची जी न्यू वेव्ह होती त्या काळाचा एक म्हणून फायदा किंवा नुकसान असतं त्या काळच्या कलावंताला. ते तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे न्यू वेव्ह ही नवीन जी लाट येत होती, नवीन एकदम पूर्ण भूतकाळापासून तुटून नवीन काहीतरी करायचं एक बंड होतं त्याच्यामध्ये. पण त्याच्यात सृजनशीलता होती. बंड प्रतिक्रियावादी नव्हतं. आश्चर्य म्हणजे ज्यासाठी तुम्हाला मानलं जातं, ज्या काही मोजक्या माणसांना, दिग्गजांना, लेखकांना भारतात मानलं जातं, तुम्हाला मानलं जातं त्याचं कारण ते बंड तुम्ही टिकवलं. ते बंड कुठच्याही प्रकारे या व्यवस्थेमध्ये विलीन केलं नाही. म्हणजे सर्वसाधारण असं बंड सुरू होतं पण ऊर्जा संपल्यावर ते अध्यात्माकडे जातं. खरं असं तुमच्यात झालं नाही का? एक I don't know, it may be some individual thing. One thing within the context, I think it's also my admiration for Tendulkar. You know, who also has gone on, who stuck to Natak and has carried on and written plays which were uncompromising and didn't become, you know, sink into Adhyatma, Bhajan, Gita Vachan, Pravachan, हे ते सगळं सुरू होतं in India. Most people... चित्रकारांचं पण होतं. Exactly. They all start, धार्मिक बनतात वगैरे. Now that refusal to compromise, you know, this is where I was very lucky to have these people, particularly Tendulkar, as, and I must mention that when I got the Jnanpith Award, as the first playwright, full playwright to write it, मी म्हटलं सुद्धा ते की हे अवॉर्ड मला नाही तेंडुलकरांना जायला हवं होतं. कारण त्यांनी ते ही इज अ सिनियर प्लेराईट जो खरोखरीच ऑल हिज लाईफ हॅज बीन डेडिकेटेड टू, आय मीन ही इज डन अदर रायटिंग बट टू थिएटर अँड अनकॉम्प्रोमाइजिंगली. सो ही इज अ ग्रेट प्लेराईट. सो पण व्हॉट इज इंटरेस्टिंग, इफ आय कॅन स्पीक ऑन अ स्लाइटली लार्जर कॉन्टेक्स्ट. अगदी बोला ना. हां, आता पहा, यू गेट संस्कृत प्लेराईट्स, संस्कृत नाटककार होते ते. संस्कृत नाटकं कुठं 7व्या 8व्या शतमानात झाली ती. त्याच्यानंतर देर वॉज नो ग्रेट प्ले केम आउट. आय मीन नाटकं लिहित होते संस्कृतमध्ये पण नो ग्रेट प्लेराईट्स लाईक कालिदास और भवभूती केम आफ्टर द 8th century, शूद्रक, ऑल दॅट काइंड ऑफ 8th century. त्याच्यानंतर जवळजवळ 1200 वर्ष भारतात नाटककारच नाही आहेत, नाटकच नाही आहेत. 1200 वर्ष. You know, you don't get any plays. You don't get in any language, any plays. त्याच्यानंतरच्या मुद्द्यावर आपण येऊ, पण त्याच्या अगोदर एक छोटासा ब्रेक. Okay. ब्रेक नंतर संवादमध्ये आपलं स्वागत. तर 1200 वर्ष नाटककार नाहीये त्यानंतर. संस्कृत नाटकं संपल्यावर, त्यांचा युग संपल्यावर 1200 वर्ष भारतात नाटककारच नाही आहे. ते परत लिखाण केव्हा सुरू होतं तर 19व्या शतमानात सुरू होतं आणि ते इंग्रजांच्या आमदारदेत आणि त्यांच्या बिकॉज ऑफ दर इन्फ्लुएन्स, बिकॉज द इंग्लिश यूज टू ग्लोरिफाय शेक्सपियर अँड दे प्रेझेंट शेक्सपियर, यु नो, अँड देन यू गेट प्ले रायटिंग इन इंडिया. म्हणजे अभिजन संस्कृतीची अनुकरण. And you see, if you look at what's written in 19th century, in 19th century, you take the Maharashtrian middle class, Brahmin middle class, they looked down on theatre. Theatre was looked down upon, you know, as something that's to be done by the Brahmin and so on. And yet, by 1880s, most of the writers, theatre people are all Brahmins. Kirloskar, Khadilkar. सगळे ब्राह्मण होते त्या काळातले. The reason is because of the British influence, playwriting became respectable. And हे बंगालमध्ये सुद्धा होतं.
सो लिटरली इफ यू आर लुकिंग फॉर म्हणजे आफ्टर दॅट गॅप 1200 वर्षानंतर तुम्हाला नाटककार हवे असतील तर 19व्या शतकात यू गेट गिरीश घोष बंगालमध्ये आणि महाराष्ट्रात किर्लोस्कर, देवल, किर्लोस्कर, खाडेलकर, गडकरी, खाडेलकर, हे दीज आर दे स्टार्ट इट अगेन. पण मध्ये काहीच नाही. त्यामुळं प्रश्न असा उठतो की मराठी किंवा भारतीय रंगभूमीला नाटककाराची गरज आहे का? यु नो, कारण जे 1200 वर्ष नको नसताना चालू शकतं. हा, ती रंगभूमीच चालली, ती नाटकं झाली, सगळं झालं, पण नाटक लिहिणं जे आहे ही प्रथा आमच्यात नव्हती. बिकॉज इट वॉज कन्सिडर्ड अ परफॉर्मिंग, नाट्य म्हणायचे, नाट्य किंवा मौखिक होतं. तर मग नाट्य, नृत्य आणि संगीत हे तिन्ही म्हणजे लिहिण्यासारखी कला नाही, पण दे आर टू बी परफॉर्म्ड आणि तितकंच. पण लिहिलेलं नाटक हे जे आहे, लिखित नाटक आहे, ते परत 19th सेंचुरीहून परत येतं. पण तरीही हा पुनर्जन्म जो झाला नाट्यकलेचा, इट हॅपन्ड विथ कमर्शियल थिएटर परत. इट वॉज कनेक्टेड विथ तिकीट सेलिंग हे. त्यामुळे मला खरोखरच वाटतं की 1954 पर्यंत, आय नो आय विल बी लिंच्ड फॉर सेइंग दिस, रिअली वी हॅव नो ग्रेट प्लेज इन इंडिया. वी हॅव प्लेज, छान नाटकं आहेत, आम्ही बघताय, लोकांचं रंजन करणं हा एकमेव यू गेट इन एकच प्याला, यू गेट बट रिअली प्लेज दॅट यू कॅन से टू द वर्ल्ड ही आमची नाटकं आहेत. दे रिअली बिगिन इन द 50s अँड द फर्स्ट प्ले इज प्रॉब्ली अंधायोग. मोहन राग. No, अंधायोग was by Bharti, Dharmir Bharti, then आषाढ का एक दिन. So, and for this reason, I really think that Sakharam Binder is one of the great plays of the last 1000 years. मी हे म्हटलं तेव्हा सगळीकडनं अगदा म्हणजे असे सगळे संस्कृती रक्षकांनी हल्ला चढवला, सगळे अवाक झाले की 1000 वर्षात असलं नाटक नाही, पण नाटकच नाही आहे तिथं. यु नो, इट्स इन दिस कॉन्टेक्स्ट अँड इन द प्लेस दॅट हॅव कम, ही जी नवीन नाटकं जी आलेली आहेत त्याच्यात मला वाटतं सखाराम बाइंडर इज अ व्हेरी ग्रेट प्ले. पण तुमच्या बाबतीत कन्नड रंगभूमीची अशी काही मोठी परंपरा नव्हती तुमच्या मागे उभी असलेली. त्या अर्थाने तुम्ही पुन्हा त्याचं उभारणी करायला घेतली. तुम्हाला हा प्रश्न म्हणजे हा जो कन्नड रंगभूमीची जी व्हॅक्यूम आहे संपूर्णपणे एक पोकळी आहे, ती उपकारक ठरली का अपकारक ठरली? म्हणजे त्रास झाला? मला एक ॲडव्हान्टेज होतं. आता एक तर काय आहे की मराठी रंगभूमी जी सुरुवात झाली, म्हणजे विष्णुपंत भावेनी जी परंपरा सुरू केली, दॅट केम फ्रॉम कर्नाटक. सांगलीला कन्नड यक्षगान मंडळी आली होती, ती बघून त्यांनी सुरुवात केली. बट आफ्टर दॅट नाटक मंडळीची जी परंपरा मराठीत आली, दॅट बिकेम द डॉमिनेटिंग इन्फ्लुएन्स ऑन कर्नाटका. त्यामुळं 19व्या शतकात आदल्या भागात कन्नड नाटक मंडळी आल्या तर सगळ्या अगदीच मराठी ह्याच्याने भारलेल्या होत्या. त्या दे वर ऑल इमिटेटिव्ह, दे ऑल ड्रेस लाईक बालगंधर्व, दे सँग लाईक बालगंधर्व वगैरे वगैरे, अँड दॅरफॉर दे रिमेन्ड व्हॉट एव्हर द अटेम्प्ट्स, ते म्हणजे इमिटेटिव्हच राहिल्या त्या. आणि मी जेव्हा लिहायला सुरुवात केली, इवन दॅट ट्रेडिशन वॉज डाईंग. 40s फिल्म्समुळं यु नो काहीच नव्हतं. तर तेंडुलकर आणि मी आमच्या सांस्कृतिक संदर्भात फरक हाच होता की तेंडुलकर कम्स फ्रॉम अ मराठी परंपरा. देर वॉज अ मराठी स्टेज. त्यांच्या आधी रांगणेकर होते, म्हणजे त्यांना बंड करायला एक संदर्भ होता, वरेरकर होते, अत्रे होते, यु नो देर इज अ होल ट्रेडिशन विच वेंट बॅक वन वे ऑर अनदर टू अनदर. आय हॅड नथिंग